अजय ऑफिसला जायला निघाला होता, त्यामुळे त्याची बायको अंजली त्याला बाहेर दरवाजापर्यंत सोडायला गेली होती आणि हे सर्व पाहून रेखाताई पुटपुटल्या. आजकालच्या सुनांना लाज शरम उरलेली नाही. बघावे तेव्हा नवऱ्याच्या मागे पुढे करत असतात. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे, बायका आल्यानंतर मुली आपल्या राहत नाहीत. जोपर्यंत बायको दरवाजापर्यंत सोडायला येत नाही तोपर्यंत ऑफिसला जाण्यासाठी घरातून पायच निघत नाही त्यांचा. रेखाताई पुटपुटतच होत्या की तेवढ्यात त्यांच्या बहिणीचा म्हणजे सुरेखाताईंचा फोन आला. फोन उचलताच त्या इमोशनल झाल्या आणि म्हणाल्या, ताई कशी आहेस? सुरेखाताई म्हणाल्या, मी मस्त मजेत. मला सांग तू कशी आहेस? आणि तुझा आवाज असा रडवेला का येतोय? तुझी सून तुला काही बोलली का? यावर रेखाताई रडत आपल्या बहिणीला म्हणाल्या, ताई सून काय बोलणार? अगं माझा मुलगाच मला परका झालाय. दोघे अगदी लैला मजनूप्रमाणे राहतात. जेव्हापासून लग्न झाले आहे अजय त्याचे संस्कार विसरला आहे. आधी घरातून बाहेर पडताना मला वाकून नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हता आणि आता बघ त्याला फक्त त्याची बायको पाहिजे. रोज तो ऑफिसला जायला निघाला की ही बया दररोज बाहेर दरवाजापर्यंत बाय करायला जाते. यांच्या लग्नाला आता कुठे 6 महिने झाले आहेत आणि आतापासूनच तो जोरूचा गुलाम झाला आहे. ती मशीनला कपडे लावते तर अजय मशीनमधून कपडे काढून गच्चीवर घेऊन जातो आणि मग ही कपडे वाळत घालते. एवढंच काय, पण आमच्या सर्वांचे जेवण झाल्यानंतर माझा लेक खरकटी भांडी उचलतो. आता बोल. मग हे सर्व पाहून माझा संताप होतो. जेव्हा सगळी कामे आटोपून सून खोलीत जाते तेव्हा हा आजा पण लगेच तिच्या मागे मागे जातो. ताई मला तर असे वाटते ह्या घरात माझी काडीची देखील किंमत राहिली नाही. स्वयंपाक काय बनवायचा हे दोघे आपापसातच ठरवतात. मला विचारणे यांना गरजेचे वाटत नाही. अगं ताई एवढेच काय, मागच्या आठवड्यात अंजलीच्या मावस भावाचे लग्न होते. ही लग्नाला गेली पण लग्नात आहेर काय घ्यायचा हे तिने मला एकदा देखील विचारले नाही किंवा तिने काय आहेर आणला आहे तो देखील दाखवला नाही. आणि मी जेव्हा अजयला विचारले तेव्हा त्याने सांगितले की ह्या बयेने भावाला सोन्याची अंगठी दिली आहे. यांची अशी वागणूक पाहून कधी कधी तर मला असे वाटते की एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहावे. आपल्या बहिणीचे बोलणे ऐकून सुरेखाताई म्हणाल्या, तुझ्यासोबत एवढे काही घडत आहे आणि तू काहीच करत नाहीस. हे बघ आता कुठे त्यांच्या लग्नाला 6 महिने झाले आहेत. आताच तू तुझ्या सोन्याला ताब्यात घे. ती जर हाताबाहेर गेली तर एके दिवशी ते दोघे मिळून तुला वृद्धाश्रमात सोडून येतील. जर तुझा मुलगा आणि सून तुला स्वयंपाक करताना विचारत नाहीत तर तू त्यांना तुला काय खावेसे वाटते ते सांग. जेव्हा तुझा मुलगा बायकोला कामात मदत करत असेल तेव्हा तू त्याला तुझे एखादे काम सांग. हे बघ सुनेला सुनेप्रमाणेच राहू दे. आतापासूनच तिला घराची मालकीण होऊ देऊ नकोस. जर तिने आतापासूनच घराचा कारभार स्वतःच्या हातात घेतला तर ती तुला तिच्या पायातली चप्पल समजेल. आता तू माझेच बघ ना, मला 4 सुना आहेत पण एकीची तरी हिंमत होते का मला न विचारता कुठे जाण्याची किंवा काही खरेदी करण्याची? जर त्या कधी बाहेर गेल्या आणि बाहेरून काही खाऊन आल्या तरीही मी घरात गोंधळ घालते. माहेरी कोणाला भारीतली भेटवस्तू देणे तर दूर, पण माझ्या 4ही सुना माहेरी जाताना मला विचारून जातात आणि सांगितलेल्या वेळेत परत येतात. आपल्या बहिणीचे बोलणे ऐकल्यानंतर रेखाताई म्हणाल्या, हो ताई तू अगदी बरोबर बोलतेस. आता मला सुद्धा असेच वागावे लागेल. आता तू बघच मी माझ्या सुनेला कशी सुतासारखी सरळ करते. सुरेखाताई म्हणाल्या, अगं रेखा मी तुला यासाठी फोन केला होता की पुढच्या आठवड्यात मी तुझ्याकडे येणार आहे. आल्यावर 2 दिवस राहीन. रेखाताईंनी विचारले, का गं ताई काही काम आहे का माझ्याकडे? अशी अचानक येतेस म्हणून विचारले. सुरेखाताई म्हणाल्या, अगं तसे तर काही काम नाही. 2-3 दिवस झाले मला सारखी तुझी आठवण येते. त्यामुळे तुझे भाऊजी बोलले जा 2 दिवस राहून ये तुझ्या बहिणीकडे. त्यामुळे मी ह्या शनिवारी यायचा विचार करते. रेखाताई म्हणाल्या, ठीक आहे ताई नक्की ये, मी तुझी वाट बघेन. असे बोलून त्यांनी फोन ठेवला. काही वेळाने रेखाताईंनी अंजलीला आवाज दिला, अंजली अंजली कुठे आहेस? इकडे ये. अंजली तिच्या आईशी फोनवर गप्पा मारत होती आणि आईला बोलत बोलत ती सासूच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई तुम्हाला काही हवे होते का? रेखाताई म्हणाल्या, कोणाशी बोलत आहेस फोनवर? अंजली म्हणाली, माझ्या आईचा फोन आला होता त्यामुळे मी तिच्याशी बोलते.
रेखाताई रागाने म्हणाल्या, इकडे आणतो फोन, मला तुझ्या आईशी बोलायचे आहे. त्यांना असे रागाने बोलताना पाहून अंजली चकित झाली, कारण आजपर्यंत रेखाताई तिच्याशी असे कधीच बोलल्या नव्हत्या. ती सून म्हणून घरात आल्यापासून त्या तिच्याशी खूप प्रेमाने बोलायच्या. अंजली तिच्या आईला म्हणाली, आई, माझ्या सासूबाईंना तुझ्याशी बोलायचे आहे, त्यांच्याशी बोल. रेखाताईंनी फोन हातात घेतला आणि म्हणाल्या, काय हो विहीणबाई, तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही? जेव्हा पाहावे तेव्हा लेकीला फोनवर बोलत असता. तुम्हाला काही काम नसेल, पण तुमच्या लेकीला बरीच कामे असतात. ती ह्या घरची एकुलती एक सून आहे, त्यामुळे घरातलं सगळं तिलाच बघावं लागतं. तुम्ही तर 24 तास तिच्यासोबत फोनवर बोलत असता. कधी हे विचारलंत का तिला की तू तुझ्या सासूची सेवा करतेस की नाही? मला तर असे वाटते तुम्ही तिला उलट शिकवत असाल, माझ्याविरुद्ध भडकवत असाल, तिचे कान भरत असाल. सासूचे बोलणे ऐकून अंजली अवाक झाली. अंजलीची आई म्हणाली, विहीणबाई, तुम्ही ज्या प्रकारे बोलत आहात तसे तर मी माझ्या मुलीला काहीच शिकवत नाही. मी अंजलीला आज 1 आठवड्यानंतर फोन केला आहे आणि तोही फक्त यासाठी की तिची आत्या आली आहे. तिच्या आत्याला भेटायचे आहे अंजूला, त्यामुळे त्या म्हणत होत्या तिला बोलावून घे. अंजू येऊ शकते का हे विचारण्यासाठी मी तिला फोन केला आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलत आहात. तुम्ही असे कसे बोलू शकता? आणि अंजली मला म्हणाली की आई, मी काही येऊ शकत नाही कारण माझ्या सासूची तब्येत ठीक नसते. आत्या रविवारपर्यंत थांबवू शकत असेल तर मी तिला भेटायला रविवारी येईन. हे ऐकून रेखाताई म्हणाल्या, हे पहा, तिच्या आत्याला अंजलीला भेटायची एवढीच इच्छा आहे तर इथे येऊन भेटायला सांगा. खास आत्याला भेटण्यासाठी ती कुठे जाणार नाही. असे बोलून त्यांनी फोन कट केला. अंजलीच्या हातात मोबाईल देत रेखाताई म्हणाल्या, तुझ्या आईला नीट समजावून सांग, इथे सारखा फोन करायचा नाही म्हणून. आणि जर कोणाला तुला भेटायचं असेल तर त्या स्वतः इथेही येतील, तू कुठेही जाणार नाहीस. अंजली सासूला म्हणाली, आई, तुम्ही असे का बोलत आहात? तुम्हाला काय झाले आहे? सकाळपर्यंत तर तुम्ही अगदी व्यवस्थित होतात. तुमची तब्येत तर ठीक आहे ना? की माझ्याकडून काही चूक झाली आहे म्हणून तुम्ही दुखावलात? आई, सांगा मला प्लीज. रेखाताई म्हणाल्या, मला काहीही झाले नाही, मी अगदी ठीक आहे. आणि हो, हे सांग, दुपारच्या जेवणात काय बनवले आहेस? अंजली म्हणाली, वांग्याची भाजी आणि चपाती. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे, मी भाजी पोळी सकाळी एकदाच बनवते, कारण अजय ऑफिसला टिफिन घेऊन जातात. वांग्याची भाजी आहे, जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा तुम्हाला मी गरम गरम चपाती बनवून देते. रेखाताईंना आपल्या बहिणीचे बोलणे आठवले. त्या म्हणाल्या, मला वांग्याची भाजी खायची नाही, माझ्यासाठी डाळ कांदा बनव. अंजलीने सासूकडे पाहिले आणि म्हणाली, आई, मग या वांग्याच्या भाजीचे काय करायचे? रेखाताई म्हणाल्या, मला ठाऊक नाही, त्या भाजीचे काय करायचे ते तू ठरव. तू खा, पण माझ्यासाठी डाळ कांदा बनव. ठीक आहे, बनवते, असे बोलून अंजलीने किचनमध्ये जाऊन मूठभर मुगाची सुकी डाळ बनवली आणि सासूला देत म्हणाली, आई, मी तुमच्यापुरतीच डाळ बनवली आहे, ताटात शिल्लक ठेवू नका, सगळी संपवा, कारण मला तर वांग्याची भाजी खावी लागणार आहे. सुनेला आपल्या मनाप्रमाणे वागवल्यामुळे रेखाताई खूप खुश होत्या. त्यांना असे वाटले, याचा अर्थ मी माझ्या सुनेला मुठीत ठेवू शकते. त्यामुळे त्यांनी ठरवले की मी यापुढे तिच्याकडून अशीच कामे करून घेईन. जेवण झाल्यानंतर रेखाताईंनी अंजलीला आवाज दिला, अगं, कुठे आहेस? हे जेवणाचे खरकटे ताट उचलायला तुझी आई येणार आहे का? ये पटकन आणि हे ताट घेऊन जा. अंजलीने सासूसमोरचे ताट उचलले आणि म्हणाली, आई, मला सांगा, तुम्ही माझ्या बोलण्याने दुखावलात का, म्हणून तुम्ही माझ्याशी अशा वागत आहात? रेखाताई म्हणाल्या, नाही, असे काहीही नाही, सांगितले ना. तू जा, तेवढी भांडी घास, तोपर्यंत मी बाहेर शतपावली करते. असे बोलून रेखाताई बाहेर फिरायला गेल्या. अंजली स्वयंपाक खोलीत जाऊन भांडी घासू लागली. भांडी घासता घासता ती विचार करायला लागली की आईंना नक्की काय झाले आहे. सकाळपर्यंत तर त्या अगदी ठीक होत्या, त्या माझ्याशी अशा का वागत आहेत? ह्या आधी त्या माझ्याशी खूप चांगल्या बोलत होत्या. अंजलीने स्वयंपाक खोलीत सगळी कामे पटापट आवरली. तिने थोडासा आराम केला. तोपर्यंत संध्याकाळी 5 वाजता अंजलीने चहा बनवला आणि त्यासोबत 4 बिस्किटे घेऊन आपल्या सासूकडे गेली आणि म्हणाली, आई, हा घ्या चहा, गरम आहे तोवर पिऊन घ्या, नाही तर थंड होईल. रेखाताई म्हणाल्या, मी तुला आता चहा बनवायला सांगितले होते का? नाही ना. मग जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत माझ्यासाठी चहा बनवत जाऊ नकोस. आता हा चहा परत घेऊन जा. अंजलीने चहाचा ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला आणि म्हणाली,
आई, आता मी चहा आणलाय तर तो पिऊन घ्या. उद्यापासून मी तुम्हाला विचारून मगच चहा बनवेन. एवढे बोलून अंजली खोलीबाहेर निघून गेली. खरे तर आता रेखाताईंचे मन चहा फेकायचे नव्हते आणि त्यांना स्वतःच्या शब्दावर ठाम राहायचेही होते की मला हा चहा आत्ता प्यायचा नाही. पण चहाकडे पाहून त्यांची चहा पिण्याची इच्छा झाली होती. तो चहाचा कप जणू म्हणत होता, मला उचल ग रेखा, ओठांवर लाव आणि चहा पिऊन टाक. तेवढ्यात त्यांची नजर चहा सोबत ठेवलेल्या शुगर फ्री बिस्किटांवर गेली, जे फक्त घरात त्यांच्यासाठीच आणले जायचे. मग काय, रेखाताईंनी मनाविरुद्ध कप उचलला आणि एक बिस्किट उचलून चहात बुडवून खाल्ले आणि चहा पण प्यायला. नंतर त्या अंजलीला आवाज देत म्हणाल्या, कुठे आहेस ग? हा ट्रे घेऊन जा इकडून. अंजली गेली आणि ट्रेकडे पाहून हलकेच मनोमन हसली. ट्रे उचलून ती निघणार तितक्यात रेखाताई म्हणाल्या, रात्रीच्या जेवणात काय करतेस? अंजली म्हणाली, तुम्हाला जे खायची इच्छा आहे ते सांगा, मी तेच बनवून देते. रेखाताई म्हणाल्या, कढी कर. अंजलीने हसत सासूकडे पाहिले आणि म्हणाली, आई, रात्री कढी खाल्ल्यावर तुम्हाला त्रास होईल आणि कढी बनवायला दही ताक लागते. घरात काहीच नाही. सकाळी सांगितलं असतं तर तेव्हाच दही लावलं असतं. आता संध्याकाळपर्यंत छान जमलं असतं. मी आता काहीतरी दुसरं करून देते. कढी तुम्हाला उद्या सकाळी करून देईन. रेखाताई म्हणाल्या, नाही, मला काही होणार नाही. मला कढी रात्रीच खायची आहे. तू एक काम कर, मार्केटमध्ये जा आणि ताक घेऊन ये. मार्केट काही फार दूर नाही आहे. अंजली तिच्या सासूकडे पाहून म्हणाली, काय म्हणाल्या ताई? मी मार्केटमध्ये जाऊ? ह्या आधी तर तुम्ही मला कधी मार्केटमध्ये जाऊ दिले नाही. रेखाताई म्हणाल्या, मग आता सांगतेय ना, जा आणि ताक घेऊन ये. ठीक आहे आई. असे बोलून अंजलीने स्कूटीची चावी घेतली आणि ती ताक आणायला निघून गेली. 15 मिनिटांनी अंजली परत आली आणि येताच तिने कढी बनवायला सुरुवात केली. 7 वाजता अजय ऑफिसवरून घरी आला. अंजलीने त्याच्यासाठी चहा बनवला आणि त्याच्यासोबत चहाचा घोट घेत ती म्हणाली, अजय, आज नक्कीच काहीतरी घडले आहे. आज आईंचे वागणे बदलले आहे. अंजू बोलतच होती की तेवढ्यात रेखाताईंनी अजयला आवाज दिला. अजय चहाचा कप हातात घेऊन आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, मला बोलावलेस का? रेखाताई म्हणाल्या, अरे, कधीतरी तुझ्या या आईसाठी देखील वेळ काढून 4 गोष्टी बोलत जा. बायको काय आली आणि तू तर आईलाच विसरून गेलास. मला असे वाटते की मला आता एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहावे लागेल. कमीत कमी तिथे माझ्या आजूबाजूला 2-4 लोक तरी असतील. इथे या खोलीत मी एकटी काय करते, काय नाही, आजारी आहे की नाही, याच्याशी तुम्हा दोघांना काही देणे घेणे नाही. तुम्ही दोघे राजा राणी आपल्याच जगात वावरत असता. अजय आईच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, आई, बरी आहेस ना तू? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? रेखाताई म्हणाल्या, मी ठीक आहे, मला काही झाले नाही. असे म्हण की आता कुठे माझे डोळे उघडले आहेत. बरं ऐक, उद्या सकाळी तुझी मोठी बहीण आपल्याकडे येणार आहे. तुझ्या लग्नानंतर प्रिया पहिल्यांदाच आपल्या घरी येते आहे, त्यामुळे तिच्यासाठी काहीतरी आणून ठेव. अजय म्हणाला, काय आणून ठेवायचं आहे? काय द्यायचे आहे प्रियाला? मला सांग, मी पटकन घेऊन येतो. रेखाताई म्हणाल्या, नको, मला घेऊन चल, मी सांगते काय घ्यायचे ते. अजय म्हणाला, ठीक आहे, चल, मी चहा प्यायल्यावर जाऊया. काही वेळानंतर अजय आपल्या आईला गाडीत बसवून बाजारात घेऊन गेला. बाजारातून आल्यानंतर रेखाताई सरळ आपल्या खोलीत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता अजयची बहीण प्रिया आली. अजून सर्वजण बसून चहा पितच होते की रेखाताई स्वतःच्या हातांनी स्वतःचे पाय दाबायला सुरुवात केली. प्रिया म्हणाली, आई, काय झाले? तर त्या म्हणाल्या, काही नाही, माझे पाय दुखत आहेत आणि कोणी माझे पाय दाबून देत नाही, तर मग मलाच दाबावे लागतील ना. अंजली म्हणाली, आई, तुमचे पाय दुखतात हे तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसे कळणार? आणि तसेही तुम्ही तर अगदी सहज बसल्या बसल्या पाय चोळत असता. अनेकदा मी तुम्हाला विचारलंही आहे, आई, तुमच्या पायाला तेलाने मालिश करू का? पण तेव्हा तुम्ही म्हणालात, नाही, माझे पाय दुखत नाहीत. प्रियाने अंजलीकडे पाहून विचारलं, अंजली, आईला रात्रीच्या जेवणात कढी खाल्ली तर पचत नाही हे तुला माहिती असूनही तू काल रात्री आईला कढी का दिली? अंजली लगेच सासूकडे रागाने पाहत म्हणाली, आई, आता तुम्ही उत्तर का देत नाही? बोला ना काहीतरी. थोड्या वेळ थांबून अंजली म्हणाली, ताई, माझे लग्न होऊन 6 महिने झाले. आजवर मी एकटी कुठे बाजारात गेले नाही, माहेरीही गेले नाही. पण काल
आईंनी मला ताक आणायला बाजारात पाठवले कारण त्यांना कढी खायची इच्छा झाली होती. आता तुम्हीच सांगा, मी जर कढी बनवली नसती तर त्या म्हणाल्या असत्या, तू तर काही काम करत नाहीस, सांगू देखील बनवून देत नाहीस. त्यामुळे मी कढी बनवली आणि दिली. तर आता माझ्यावर उलट आरोप होतोय की मी रात्री कढी का बनवली. आता मला सांगा, मी काय करायला हवं होतं? अजय म्हणाला, हे काय अंजली, आई कितीही म्हणाली तरी तू मला फोनवर याबद्दल सांगायला हवे होते. मी आईला समजावून सांगितले असते. अंजली म्हणाली, हो, माझीच चूक आहे. शेवटी मी सून आहे ना, म्हणून सगळी चूक माझीच ठरते. असे म्हणत ती पाय आपटत तिथून निघून गेली. रेखाताईंनी प्रियाकडे पाहिले आणि म्हणाल्या, पाहिलंस ना कसं तोंड वाकडं करून गेली आहे. एकतर चूक करते आणि वरून आईटही दाखवते आम्हाला. अजयने आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई, खरं तर तू जशी तिची चूक सांगत आहेस तशी तू स्वतःची चूक देखील मान्य केली पाहिजे ना. तिला ह्या घरात येऊन 6 महिने झाले आहेत, पण तुला स्वतःच्या तब्येतीच्या समस्या माहिती आहेत. तुला काय काय खाल्ल्यावर त्रास होतो हे तुला ठाऊक आहे. मग आई, ह्यात अंजलीची काय चूक आहे? जर ती तुला थांबवते, रोखते तर तुझ्या नजरेत वाईट ठरते आणि नाही रोखलं, तुला खाऊ दिलं तरीही ती वाईट ठरते. हे काही बरोबर नाही ना आई. अजय त्याच्या बहिणीकडे पाहून म्हणाला, काय गं ताई, मी चुकीचे बोलतोय का? प्रिया खाली मान घालून बसली होती. ती म्हणाली, आई, खरंच चूक तुझीच आहे. रेखाताई म्हणाल्या, हो, शोधा. तुम्ही सर्वजण माझ्यातल्या कमतरता शोधा आणि मला शहाणपणा शिकवा. असे बोलून रेखाताई तिथून रागाने निघून गेल्या. त्यांच्या पाठोपाठ प्रियाही आईच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, हेच जर माझ्यासोबत झाले असते तर तुला कसे वाटले असते? वाईट वाटले असते ना? मग आई, तुला वहिनीच्या बोलण्याचे वाईट का वाटत आहे? तू तुझी चूक बघ ना. तू कुठे चुकतेस हे बघ. मला पूर्ण विश्वास आहे. आता वहिनीला ठाऊक झाले आहे की तुला कढी खाल्ल्यावर त्रास होतो, तर त्या कधीच रात्रीच्या जेवणात तुला कढी देणार नाहीत. काही वेळ वाद झाल्यानंतर दोघी मायले की पुन्हा हसून गप्पा मारू लागल्या. अंजली तिच्या खोलीतून उठून बाहेर आली आणि डायनिंग टेबलवरची खरकटी भांडी उचलू लागली. तेव्हा अजय म्हणाला, अंजू, तू किचनमध्ये जाऊन साफसफाई कर, तोपर्यंत ही भांडी मी तुला आणून देतो. दोघांकडे पाहून प्रिया म्हणाली, आई, तुला माहिती आहे का, मी जेव्हा जेव्हा कामे करते, मग ते छतावर कपडे वाळत घालणं असो, भांडी धुणी, स्वयंपाकघर साफ करणं किंवा घर साफसफाई करण्याचे असो, नेहमी हे माझी मदत करतात. आई, मला तुझ्या जावयाची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तो जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा मला बाय न म्हणता जातच नाही. रेखाताई म्हणाल्या, अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या दोघांमधील प्रेम असेच टिकून राहो. संध्याकाळी प्रिया तिच्या घरी जायला निघाली. रेखाताई आपल्या खोलीत गेल्या आणि त्यांनी एक साडी, त्यावर एक लिफाफा आणि एक डब्बी ठेवली आणि ते त्यांनी आपल्या मुलीला दिले. प्रिया म्हणाली, आई, हे काय आहे? साडी देतेस हे ठीक आहे, पण लिफाफा आणि डब्बी कशासाठी? रेखाताई म्हणाल्या, डबी उघडून तर बघ. प्रियाने डबी उघडली तर त्यात सोन्याची अंगठी होती. प्रिया म्हणाली, आई, अंगठीची काय गरज होती? एक अंगठी तर तुम्ही दिली होतीत ना दादांच्या लग्नात. रेखाताई म्हणाल्या, गप्प बस. तू अजयच्या लग्नानंतर पहिल्यांदाच आली आहेस. असं कसं रिकाम्या हाताने पाठवीन बरं मी तुला? हे पाहून अंजली थोडी चकित झाली आणि अजयला म्हणाली, तू तर म्हणत होतास की फक्त साडी आणली आहे, मग अंगठी कुठून आली? अजय म्हणाला, मलाही माहिती नाही ही अंगठी कुठून आली. तेव्हा रेखाताई म्हणाल्या, ही माझी अंगठी आहे, त्यामुळे मी माझ्या मुलीला देत आहे. त्यावर तुम्हा दोघांची नजर नसावी. अंजली म्हणाली, आई, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. तुम्ही प्रत्येक गोष्ट चुकीची का घेता? मी कालपासून पाहतेय, तुमचे वागणे काहीसे बदलले आहे. प्रियाने इशारा करून आपल्या बहिणीला शांत बसायला सांगितले. ती त्या दोघींना म्हणाली, बस करा दोघीही, मला शांततेत निरोप द्या. मी गेल्यावर निवांत भांडत बसा. असे बोलून अंजली हसू लागली. रेखाताई आपल्या मुलीला निरोप देताना म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात तुझी सुरेखा मावशी येते. तू तिला भेटायला नक्की ये. मावशीचे नाव ऐकताच प्रिया नाखुशीने म्हणाली, पाहते, वेळ मिळाला तर येईन, पण आई, मी आधीच सांगते, मावशीला घरातील एकही गोष्ट सांगायची नाही. जर मला कळले की तू मावशीला घरच्या गोष्टी सांगितल्या आहेत तर ठीक होणार नाही. तुला माहिती आहे ना, त्या लोकांना फक्त आगीत तेल ओतायचे असते. रेखाताई रागाने म्हणाल्या, हो हो, ठीक आहे. एकच तर बहीण आहे माझी, तिला पण तुम्ही परकी करून ठेवा. चल जा, तुझी सासू तुझी वाट पाहत असेल. प्रिया आपल्या घरी परतली. अंजलीच्या बाबतीत रेखाताईंचे वागणे आता दिवसेंदिवस बदलत चालले होते.
पण सासू तिच्याशी असे का वागते हे अंजलीला अजिबात समजत नव्हते. पुढच्या आठवड्यात रेखाताईंची बहीण सुरेखाताई घरी आल्या. दोघी बहिणी खोलीत बसून चहा पित होत्या. बैठकीच्या खोलीतील सोफ्यावर बसून अंजली टीव्ही पाहत होती. तेव्हाच तिच्या कानावर काही शब्द आले, म्हणून तिने टीव्हीचा आवाज कमी केला. रेखाताई आपल्या बहिणीला सांगत होत्या, ताई, तू जसं सांगितलं अगदी तसंच मी करत होते. आता घरातले प्रत्येक काम माझ्या परवानगीशिवाय होत नाही. तू मला योग्य सल्ला दिला होता. योग्य वेळी मी लगाम आवळला. आता अजय घराबाहेर पडताना मला वाकून नमस्कार केल्याशिवाय जात नाही. आता अंजलीला काही गोष्टी कळायला लागल्या होत्या. बोलता बोलता रेखाताई आपल्या बहिणीला म्हणाल्या की प्रियाचा नवरा तिच्यावर कसा प्रेम करतो, तिची कशी काळजी घेतो. हे ऐकताच अंजली खोलीत आली आणि म्हणाली, अच्छा, म्हणजे तुमचा मुलगा ऑफिसला जायला निघाला आणि मी त्याला बाहेरपर्यंत सोडायला गेले तर ते चुकीचे आहे. लगेच लैला मजनू झालो आम्ही. आणि तुमची मुलगी आणि तिच्या नवऱ्याला गेटपर्यंत सोडायला गेली तर ते चुकत नाही. तुमचा मुलगा जर बायकोसोबत काम करत असेल तर तो जोरूचा गुलाम, आणि जावई जर तुमच्या मुलीसोबत काम करत असेल तर ते त्यांचे एकमेकांवरील प्रेम झाले. वा, आई फार छान, अंजली टाळ्या वाजवत म्हणाली. आणि मावशी, तुम्ही बहिणीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या सोडून आगीत तेल ओतायचे काम केले आहे. ताई तुमच्याबद्दल बरोबर बोलत होत्या. तुम्ही आगीत तेल घालायचे काम करता ते. सुरेखाताई अंजलीवर ओरडल्या, हे काय बोलतेस तू? तुझ्या आईने तुला हे शिकवले आहे का? मावस सासू आहे मी तुझी, माझ्याशी जरा आदराने बोल. अंजली म्हणाली, जो माझ्याशी जसा वागतो त्याच्याशी मी तशीच वागणार. तुम्ही आमच्या घरात लावालावी करण्याचे काम केले म्हणजे तुम्ही चुकीच्या आहात. तुम्हाला इथे येऊन अजून 2 तास झाले नाहीत आणि तुम्ही माझ्याबद्दल तुमच्या तोंडून अशा गोष्टी बोललात ज्या मी ऐकल्या त्या फक्त एखादी खडूस सासूच बोलू शकते. माझी सासू खूप मृदुभाषी आणि सरळ स्वभावाची होती. तुम्ही त्यांना कसे बनवले? त्यानंतर अंजलीने आपल्या सासूकडे पाहिले आणि म्हणाली, आई, असं नाही आहे की माझ्याशी कोणी तुमच्याविषयी काही बोलत नाही. मलाही बरेच जण तुमच्याबद्दल सांगतात की सासूचे म्हणणे ऐकायचे नसते. सासू खडूस असते, तिचे ऐकू नकोस. पण आजवर मी कोणाचे ऐकले नाही. मी हे नेहमी तेच केलं जे मला योग्य वाटले. तेव्हाच तिथे अजय आला. अजयने विचारलं, काय झालं? मग अंजलीने त्याला घडलेला प्रकार सांगितला. अजय म्हणाला, आई, तुला असे वाटते ना की तुला न विचारता स्वयंपाक बनवला जातो, तर अंजली तुला यासाठी विचारून स्वयंपाक बनवत नाही कारण तू तिला असे पदार्थ बनवायला सांगतेस जे तुझ्या तब्येतीला अपायकारक आहेत. जसे त्या दिवशी कढी बनवली होती किंवा एकदा उडीद डाळीची खिचडी खाल्ली होतीस तेव्हा तुला किती त्रास झाला होता आणि तुझी शुगर लेव्हलही कमी जास्त होत राहते. आणि तुला वाटते की मी ऑफिसला जातो म्हणून ही माझ्या मागे मागे येते. अगं, ती यासाठी येते जेणेकरून मी तिला सांगू शकेन की आईला जेवणात काय द्यायचे आहे, तुला औषधं कोणत्या वेळेला द्यायची आहेत. हे सर्व मी ऑफिसला जाताना तिला सांगत असतो म्हणून ती बाहेर येते. पण आई, आजवर तिने एकदाही असे म्हटले नाही की मला इथे येऊन 6 महिने झाले आहेत त्यामुळे मला सवय झाली आहे. तुम्ही मला सांगू नका की आईंकडे कसे लक्ष ठेवायचे. उलट गेल्या आठवड्यापासून तुझ्या वागणुकीत जो बदल झालाय त्याबद्दलही चिंतेत आहे. आणि तुला वाटते की तुझा मुलगा आणि सून तुझा विचार करत नाहीत, तर तसे अजिबात नाही. उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. हो, एक चूक मात्र आमच्याकडून झाली की आम्ही अंजलीच्या मावशीच्या मुलाच्या लग्नात काय द्यायचे हे तुला विचारले नाही आणि त्याबद्दल आम्ही तुझी माफीही मागतो. आणि मावशी, तुम्ही 2 दिवसांसाठी आलात तर कृपया प्रेमाने सन्मानाने राहा, नाहीतर तुम्ही तुमच्या घरी परत जाऊ शकता. सुरेखाताई रेखाताईंकडे पाहून म्हणाल्या, पाहिलेस ना तुझ्यासमोर माझी कशी बेइज्जती केली जातीये. जर अशी वागणूक माझ्या मुलाने तुला दिली असती तर मी त्याला घराबाहेर काढले असते. अजय म्हणाला, मावशी प्लीज शांत बसा. मला सगळं माहिती आहे तुमच्या घरात काय चालतं ते. लग्नात सौरभ दादा आला होता तेव्हा त्याने सगळं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या सुनांवर कसा ताबा ठेवता. खरे तर तुमच्या बोलण्यामुळे सगळे त्रस्त आहेत. तुमच्या घरात कोणी काही बोलत नाही कारण तुमचे आणि काकांचे वय झाले आहे. तर प्लीज तुमच्या घरच्यांवरची ही चिंगारी इथे घेऊन येऊ नका. रेखाताई म्हणाल्या, आता मला समजतंय. खरं तर माझीच चूक आहे. मला माझा मुलगा आणि सुनेशी बोलायला हवे होते. मीच तुला संधी दिली माझ्या घरात आग लावायची. आता मला कळलं की माझा मुलगा असून जे काही करत आहेत ते माझ्या भल्यासाठी करत आहेत. ताई, तू 2 दिवसांसाठी आलीस ना तर 2 दिवस राहा आणि नीट परत जा. आणि मी तर असंही सांगेन की आपल्या घरीही असेच वाग की तुझ्या येण्याची लोक वाट पाहतील, घराबाहेर पडण्याची नाही. सुरेखाताई रडत म्हणाल्या, आता तू मला शिकवशील का मी माझ्या घरी कसे राहायचे? मी फक्त उद्याचा दिवस थांबते.
संध्याकाळच्या गाडीने परत जाते. अंजलीने हात जोडले आणि म्हणाली, प्लीज मावशी, खरंच तुम्ही जा. असे बोलून अंजली आणि अजय खोलीतून बाहेर गेले. सुरेखाताई आणि रेखाताई यांच्यात जोरदार भांडण झाले. अजय आणि अंजली बाहेर बसून ते भांडण पाहत होते आणि हसत होते, कारण दोन्ही बहिणी एकमेकींच्या चुका उगाळत होत्या. अगदी लहानपणीसारख्या. रेखाताई आपल्या बहिणीवर रागावत म्हणाल्या, तू कधीच बदलणार नाहीस. लहानपणीही माझ्यावर ताबा ठेवायचीस आणि आता पण ठेवतेस. पण विसरू नकोस, हे घर माझे आहे आणि इथे माझाच हुकूम चालेल. सुरेखाताई म्हणाल्या, हो, यापुढे तुझ्या घरात पाऊलही ठेवणार नाही. त्यांच्या बोलण्यावर अजय आणि अंजली अजून मोठ्याने हसू लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुरेखाताई जायला निघाल्या तेव्हा अजय म्हणाला, मावशी, काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा, पण प्लीज तुमच्या जिभेला लगाम द्या, जेणेकरून घरात वाद होणार नाहीत आणि तुमच्या सुनांशीही प्रेमाने वागा. आशीर्वाद देऊन सुरेखाताई आपल्या घरी परत गेल्या. त्या दिवसापासून रेखाताईंचे अंजलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या पूर्वीसारख्या झाल्या आणि अंजलीही आता घरात आनंदी राहू लागली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.